या वर्षीचा हा माझा पहिला व्लॉग आहे. तर बऱ्याच जणांना माहित असेल की या वर्षी मी एकही व्लॉग पोस्ट केलेला नाहीये. 2 प्रश्न पडले असतील की एवढे 2 महिने ही कुठे गायब होती, आणि दुसरं म्हणजे एवढ्या पहाटे मी कुठे चालली. तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी आधी देते. ते म्हणजे आता मी निघालीये काकड आरतीसाठी. तर माझं जे गाव आहे इथून थोड्या अंतरावरती, तिथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आहे आणि तिथे रोज सकाळी साधारण 4 ते 6 या दरम्यान काकड आरती होते. तर आता मला थोडासा उशीर झालेलाच आहे, कारण 4 वाजता एवढ्या लवकर उठून काकड आरतीसाठी जाणं शक्य नव्हतं, कारण बाळ लहान आहे आणि तो उठला की लगेच मग थोडंसं त्यानंतर त्याला जरा समजवा, झोपवा, असं ह्या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामुळे थोडासा उशीर झालाय, पण काही हरकत नाहीये. मला महत्वाचं होतं ते म्हणजे की आज जाऊन दर्शन घेणं जरा जास्त महत्वाचं होतं. आज आहे महाशिवरात्री आणि आता समाप्ती जवळ आली, म्हणजे उद्या वगैरे समाप्ती असेलच. तर म्हटलं समाप्तीच्या आधी काहीही झालं तरी मला देवाला जायचंच होतं कोणत्याही परिस्थितीत. बऱ्याच जणांना माहिती असेल, खूप जणांना ज्ञानेश्वरी पारायण सोहळा काय असतो तर हे माहिती नसेल बहुधा, पण मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते की काय असतो ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. तर आता गाडी ड्राईव्ह करता करता मला साधारण लागणारच आहे 10-15 मिनिटं लागतील. 10 मिनिटं तर आरामात लागतील. तर मी तुम्हाला ज्ञानेश्वरी पारायण सोहळा काय असतो तर हा जो सोहळा असतो म्हणजे हा सप्ताह असतो, आणि यावेळेला आपलं जे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, आपला धार्मिक ग्रंथ आहे, तर त्या ग्रंथाचं वाचन केलं जातं आणि त्यानंतर प्रवचन असतं, कीर्तन असतं, सकाळची पांडुरंगाची आरती असते आणि खूप गोष्टी असतात. म्हणजे वारकरी संप्रदायातील लोक एकत्र येतात आणि प्रवचन आणि कीर्तन तर खूप म्हणजे ऐकण्यासारखं असतं, खूप छान वाटतं. आणि मला पर्सनली या गोष्टी अतिशय आवडतात, खूप जास्त आवडतात. पण मला खरंच जाता येत नाही, कारण आता कसं झालंय, शर्विल लहान आहे आणि या गोष्टी मला करता येत नाहीत. अगदीच मला आवडतात, म्हणजे आवड असून सवड नाहीये असं माझं झालेलं आहे. त्याच्यामुळे म्हणलं आता मला आवड पण आहे आणि आज मला सवड पण आहे, म्हणजे यावर्षी. कारण मागच्या वर्षी शर्विल खूप लहान होता आणि शर्विल लहान असल्या कारणानं 2 वर्ष मी पारायणाच्या सप्ताहात जाऊन आले, पण मी फक्त जाऊन दर्शन घेऊन आलेले. म्हणजे असंच दुपारी वगैरे असे गेले, नमस्कार केला. आणि मागच्या वर्षी तर मी फक्त दिंडीच्या दिवशी, दिंडी म्हणजे सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी ग्रंथ वगैरे बाहेर काढला जातो, त्याची एक दिंडी निघते गावातून, तर त्या फक्त नमस्कार करण्यासाठी मी गेलेले होते. पण यावर्षी म्हणलं मला काकड आरती करायचीच आहे, कारण आता जवळपास 20 वर्ष झालेली आहेत मला. 20 वर्ष झाली आणि मी अजिबातच काकड आरती म्हणजे केलेले नाहीये, जाऊ नाही शकले. तर आता मी निघालीये, खूप छान वाटतंय. सकाळचे आता वाजलेले आहेत 4:57. तर मी जेवढं शक्य असेल तेवढं, मला माहित नाही आता किती हे करता येईल, कारण कसं होतं ना, सगळे जण असतात आणि गावातले माणसं असतात, त्यांच्या सगळ्यांसमोर असं मग ते शूट करणं सगळ्यांसमोर त्या गोष्टी शक्य नाही होत. पण थोडीफार जी झलक असते ती मी नक्कीच ट्राय करेन तुमच्यासोबत शेअर करण्याचा. अशी पहाटे पहाटे ड्रायव्हिंग करायला कुठची मजा येते ना, ती अशी शब्दात नाही सांगू शकत. आणि खूप जणांना, जे कोणी माझे आता सबस्क्रायबर आहेत, जे कोणी माझे चॅनल बघतात, व्हिडिओज बघतात,
त्यांना माहिती असेल की मला ड्रायव्हिंग खूप आवडतं, म्हणजे खूप जास्त मी मिस करते, माझं पॅशन आहे हे. आणि जरी एखादी दिवस नाही सॉरी, पण खूप जास्त दिवसांनी जर गाडी हातात घेतली तर, म्हणजे घेतली नाही खूप जास्त दिवस, तर मग मात्र मला चुकल्यासारखं वाटतं. आणि ड्रायव्हिंग इज लाईक मेडिटेशन फॉर मी. मला माझ्यासाठी मेडिटेशन सारखं आहे. प्रत्येकासाठी वेगळ्या गोष्टी असतात, म्हणजे ज्या गोष्टींमुळे तुम्हाला आनंद होतं, तुम्ही हॅपी फील करता, असं आहे. तर ते माझ्यासाठी ड्रायव्हिंग आहे, म्हणजे फक्त ड्रायव्हिंग नाहीये, खूप गोष्टी आहेत, बट ड्रायव्हिंग त्यापैकीच एक आहे. हवं तर ते ठेव. आमच्याकडे आवाजच येत नाही. इथेच राहतो आम्ही, तरी पण येत नाही. काकड आरतीसाठी तिथे गेल्यानंतर मला माझ्या आवडीचं काम करायला मिळालं, ते म्हणजे रांगोळी काढणं. तिथे गेल्यानंतर असं समजलं की अजून काकड आरती सुरू होण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे. तेव्हाच मग मंदिरातील पुजारी आहेत त्यांनी सांगितलं की मुलींनी जाऊन थोडंसं रांगोळी काढा बाहेर, मंदिराच्या बाहेर, आणि जिथे देव आहेत तिथे किंवा ज्ञानेश्वरांची मूर्ती आहे तिथे थोडीशी रांगोळी काढा. तर मग आम्ही रांगोळी काढायला घेतली, पण काढता काढता परत काकड आरती सुरू होणार होती, त्याच्यामुळे अगदी थोडीशीच रांगोळी काढली आणि त्यानंतर आम्हाला लगेच आतच जावं लागलं. पण काही म्हणा की असं जे ठिकाण असतं, धार्मिक गोष्टी होत असतात, अशा ठिकाणी अशी काही तर सेवा करायला मिळणं हे मला वाटतं खरंच भाग्याची गोष्ट असते. आणि आजही मला अशी सेवा करायला मिळाली, त्याचा खूप जास्त आनंद होत होता.
काकड आरती झाली आणि आता खूप छान वाटतं. थंडी खूप आहे. मला असं वाटलं की सकाळी मला थंडी जाणवली नाही, कारण मी अशी कारमध्ये पटकन बसले आणि आलेले होते. पण आत्ता थंडी जाणवत आहे जरा जास्तच. अशी म्हणजे काकडले मी. कॅमेरा सुद्धा हालायला लागला. पण खूप छान वाटते. सगळेजण आता ओळखीचे भेटले. सगळेजण चहासाठी बोलवत होते, पण अजिबातच म्हणजे बिलकुल वेळ नाहीये. तर दिसत असेल इकडे सगळं उजाडलेलं आहे. म्हणजे दिवस आता छानपैकी आता वरती आलाय. पण काहीही म्हणा, ज्यावेळेला असं आपण येतो काकड आरतीला वगैरे छानच वाटतं, खूप छान वाटतं. आणि मग आता फार बरं वाटायला लागले. आता खूप वर्षांनी मी आले. खूप म्हणजे ऑलमोस्ट आता 20 वर्ष होऊन गेले. लहान शाळेत असताना येत होते, त्याच्यानंतर कॉलेज वगैरे, त्याच्यामुळे मला काही जमलं नाही, शक्य नाही झालं. पण आता शक्य झालं म्हणून आले. चला आता निघते. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या घरी गेल्यानंतर बोलते. आज महाशिवरात्रीचा उपवास, त्याच्यामुळे आज मी बनवले साबुदाणा खिचडी. आणि हे जे आहे ते बटाट्याची भाजी आहे. याची पूर्ण रेसिपी जी आहे ते मी ऑलरेडी माझ्या जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती शेअर केली आहे. आणि ताक पण घेतलंय. आजच्या ब्लॉगमध्ये एक छान अशी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे, आणि ती म्हणजे माझ्या घरी आता मी ज्या मिरच्या लावलेल्या आहेत त्याचं तुम्हाला रोप दाखवते. तर ही जी रोपं वाढलेत, तर ही मिरचीची रोपं आहेत. मी आता बरेच महिने साधारण 2.5-3 महिने शूटच नाही केलेलं. साधारण 2 महिने तर शूट नाही केलेलं. त्याच्यामुळे ते दाखवता आलं नसेल किंवा. आणि हा बघा असा बोलतोय मध्ये मध्ये. मी जी गोष्ट बोलते ते मागे मागे बोलतोय. तू काय कोणता शर्ट घातलास सांग, दाखव. फ्लाइंग स्क्वॉड. मी काढते फोटो, पण तू काय करतोय मध्ये मध्ये का बोलतोय? बघू. हा काढते. तर ही जी आहेत ही मिरचीची झाड आहेत. आता हे खूप छोटस, म्हणजे मी आणलेलं होतं तेव्हा हे फक्त एवढंच रोप होतं, आणि आता ते खूप वाढलेत. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आता त्याला अशी छोटी छोटी इथे फुलं येत आहेत. हे बघा, अशा पद्धतीने खूप ठिकाणी आहे ते. तर आता याला मिरच्या येतील लवकरच, आणि बऱ्याच ठिकाणी आहेत हे. इथेही तुम्हाला दिसत असतील असे लहान लहान आलेत ते. मग मिरच्या येतील लवकर. खूप चांगल्या पद्धतीने झाड वाढलेलं आहे. पण मी आता गेले 2-2.5 महिने, साधारण 2.5 महिने मी शूटच नाही केलेलं. तर हे त्याच्यामुळे या झाडाचा प्रवास तर नाही दाखवला गेला तुम्हाला. आधी एखादा ब्लॉग जर मी बनवला असेल, मला आता आठवत नाहीये की मी बनवलेला आहे की नाही बनवलेला. त्याच्यामध्ये मिरचीची जी रोपं होती अगदी लहान होती, त्याचा व्हिडिओ वगैरे मी शॉर्ट थोडासा घेतला असेल आणि तो ॲड केला असेल एखाद्या ब्लॉगमध्ये, पण तो बघावा लागेल. पण आता ते खूप छान मिरचीचं रोपं तर वाढलेत. आणि हा का बोलतोय मध्ये मध्ये? 3 4 5 3 4 5 3 2 1 3 3 3 4 5 3 2 1 Monday. ओके. 3 1 2. ऍक्च्युली आता हा जो आहे शर्विल अतिशय बडबडा झालाय. खूप साऱ्या गोष्टी जो आहे, म्हणजे मी बोलत असताना तो मध्ये मध्ये खूप गोष्टी बोलत असतो आणि बऱ्याच गोष्टी बोलत असतो. त्याच्यामुळे त्याच्यासमोर आता व्लॉग शूट करताना सुद्धा मला जास्त बोलता येत नाही, कारण हा लगेच 3 4 3 2 5
तर हा मला तुम्हाला कारण सांगायचं होतं, मी गेले 2 महिने ब्लॉग पोस्ट नाही केले कारण माझी तब्येत ठीक नव्हती. तर तेच कारण होतं, त्याच्यामुळे मी ब्लॉग शूटही नाही केले. आणि मागचे बरेचसे ब्लॉग जे आहेत म्हणजे मी व्हिडिओज बनवलेले होते, त्यातले पण काही व्हिडिओज पोस्ट करता आले नाहीत. कारण आजारी पण अशी होते की माझा घसा पूर्ण बंद, म्हणजे सर्दी कफमुळे घसा पॅक झालेला, असं बोलता येत नव्हतं. त्याच्यामुळे मला शूट केलेलं आहे ते एडिट करताना तिथे व्हॉइस ओव्हर देता येत नव्हता किंवा काही. त्याच्यामुळे मी त्या काही गोष्टी केल्या नाहीत, फक्त तब्येतीची काळजी घेतली आणि पूर्ण 2-2.5 महिने फक्त आरामच केला. फारसं काहीच केलेलं नाही आहे. पण आता माझे जे पेंडिंग व्हिडिओज आहेत, कारण कोकण टूर आहे, त्याचे पण मला वाटते 2 दिवसांचे वगैरे मी व्हिडिओज पोस्ट केले असते. आणि बाकीचे 3 दिवसांचे अजूनही पेंडिंग आहेत आणि ती ट्रिप खूप आधी झालेली होती. तरीही त्याचे पोस्ट करता नाही, फक्त ह्या गोष्टीमुळे. कारण कधी हे ब्लॉगपेक्षाही खूप जास्त महत्त्वाचं आपली स्वतःची तब्येत असते, ते महत्त्वाचं आहे. ते जर चांगलं असेल तर सगळ्या गोष्टी होतात, आणि ती चांगली नव्हती त्याच्यामुळे खूप गोष्टी राहिलेत. पण ठीक आहे, काही हरकत नाही. आता बरं वाटतं, त्याच्यामुळे आता एक मी ब्लॉग जो आहे तो पोस्ट करत जाईन. पण हे जो वर्ष चालू झालेला आहे पण आता हे जे वर्ष चालू झालं आहे 2026, याच्या पण जानेवारीमध्ये मी काहीही शूट नाही केलं. आणि आता फेब चालू आहे, त्यातही महाशिवरात्र आहे. आणि आजच म्हणलं तुमच्यासोबत ब्लॉग शूट करावा. या वर्षीचा हा पहिला ब्लॉग, म्हणजे शूट केलेलं प्रॉपर असा ब्लॉग आहे. अगदी छोटासाच बनवलाय, फारसा काही मोठा नाही बनवलेला.